आम्ही आता बलपण आलो. गुड मॉर्निंग दोस्तों, दिवस दूसरा. तो आज हम लोग उठे हैं. अभी निकलने का था हम लोग को 8 बजे आणि आम्ही आता 10 वाजलेत. अजून रूम वरतीच आहे. सगळेजण आवरलेत. 2 जण गेलेत आमचे बीच फिरायला गेलेत वाटतं ते, म्हणजे ते लवकर उठलेले. सो आता आम्ही उठलोय, अंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे. आता ये भी अपने को था रात्री वापर नाही केले, पण आपण थोडा झोपून गेलो लवकर, आराम करायचा होता ना. आणि ही आमची दुसरी रूम तुम्हाला दाखवली नाही ना. चावी कुठे आहे? राईस 2 मिनिटं. यांची दुसरी रूम फ्लिकरिंग होते. हां झाली. ही आमची दुसरी रूम होती, दाखवली नाही. सो आता आम्ही निघतो इथून. तर आम्ही आता खालते आलेलो आहे. आमच्या बॅगी वगैरे सगळ्या आल्यात. आमचे ते 2 जण बीचवर गेलेले ते या लागलेत. सो आम्ही कुठं स्टे केलेला हे तुम्हाला दाखवतो. द रिझॉल्व हाऊस. इथं तुम्ही येऊ शकता. हा नागावमध्ये लोकेटेड आहे. नागाव सगळे दोन्ही पण बोलतात. सो इथं भारी रूम आहेत दोन्ही पण, म्हणजे सगळ्या रूम त्यांच्या भारी आहेत. AC नॉन AC वगैरे सगळ्या साईडला टर्फ भेटतोय. तिकडे स्विमिंग रिकमेंडेड आहे. एकदम क्लीन वगैरे, एकदम भारी सर्व्हिस आहे. आणि आपला नाव घेतला तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. व्हिडिओ दाखवा. हा आपलाच विला आहे हा पण, म्हणजे रूम्स आहेत इकडे सगळे. तर आपल्या नावावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. आता तुम्ही हॉटेल प्रॉपर्टी आम्ही दाखवलेली नाही व्यवस्थित. फॅमिली रूम बघा असा आहे. डिलक्स रूम प्रॉपर एकदम AC वगैरे आहे. सो भारी रूम आहे तिकडं. तर सगळे डिटेल्स मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो इथं विजिट करा लवकर. हा दादा इथं असतो. आणि क्वीन रूम दाखवतो मी आता तुम्हाला. क्वीन प्रॉपर एकदम हायजीन वगैरे एकदम प्रॉपर मेंटेन आहे गाईज. रूम टूर हे आपल्याला भेटू शकत होते, पण आता आम्ही आमचा रिक्वायरमेंटनुसार ते रूम घेतले. म्हणजे हे बघा प्रॉपर गॅलरी वगैरे आहे. तो असे काही रूम आहेत दादाचे. त्याचं नाव वगैरे बघा, आयरिश स्टे अँड विला. सो भारी आहेत माझ्या रिकमेंडेडनुसार. तर तुम्ही या लवकर. एवढे भारी स्टेज आपल्या नायगावमध्ये आहेत. रिझॉल्व हाऊस नायगावमध्ये येऊन सर्च करा. आणि याचे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देतो, तो चेक करा. मित्रांनो ऑल सेट. आता आपण इथून निघायची वेळ झाली. सगळा सेट झाला आहे. हे पण रेडी. हे चला लवकर. सो हम लोग अभी निकल रहे हैं गाइस. मजा आई. सो आता इथून आम्ही चाललोय सगळ्यात आधी रामेश्वरला. कनकेश्वर टेम्पल होता, त्यालाच आम्ही सकाळी ट्रेक करणार होतो, पण थोडा आम्ही लेट उठल्यामुळं मग आम्हाला परत फेरा पडतोय. सो आजचा दिवस आमचा असा आहे की आता रामेश्वर टेम्पल आहे, तो आम्ही चाललो आहे आता सगळ्यात आधी. नंतर मग काशीद बीच. सो आज एवढाच. तर काशीद बीचवरून लवकर निघालो तर आपण तो टेम्पल करू. ट्रेक आहे तो, म्हणजे करायचा विचार चालूच आहे. पण आता बाकीचे पण हे कसे सगळे यांना वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे. सो कसं आम्ही काय निघतोय ते त्याच्यावरती डिपेंड आहे आमचे आता बाकीचे पॉईंट्स. रूमवरून तर निघालो आहे आम्ही आता. चांगला एकदम वातावरण आहे आज पण, एकदम व्यवस्थित. रस्ता बघा इकडून एकदम खतरनाक सुमसाम, म्हणजे जास्त गाड्या नाही काय नाही, एकदम आरामात आपण एन्जॉय करत गाडीचं सगळा, म्हणजे रोड ट्रिप आपली राईडचे एन्जॉय करत व्यवस्थित आपण जाऊ शकतो, येऊ शकतो. अलिबाग आणि कोकण साईड. सो गाईज आता लवकर तुम्ही आम्हाला सांगा नेक्स्ट डेस्टिनेशन. मला तर वाटतं नेक्स्ट डेस्टिनेशन आमची असेल ते आता रायगडचाच ट्रेक असेल. गाईज फोटोसाठी बघा आम्ही कुठं घेऊन आलो आहे गाडी. ओ माय गॉड,
म्हणजे इकडून अशी खाडी टाईप आहे, काय माहिती, समुद्राचाच पाणी आहे. आणि हा आहे तो डेम आहे. इथं खालती त्या फळ्या बिया करून पाणी थांबवतात, तशी सिस्टम आहे याच्या खाली. आणि हा बघा व्ह्यू. आता इथं थोडा फोटो काढतो गाडीचा आणि माझा थंबनेलसाठी पण सेकंड डेच्या. आता इकडून गाडी परत टर्न मारून आम्हाला न्यायला लागेल. ते आपली गँग, आता आम्ही शॉर्टकट मारून पुढे आलेलो ना, तो आता ते पुढं गेलेत. तो चलो अभी निकलते आपण पण इकडून. मालवण चिपळूण सावंतवाडी, काय रस्ता बघा. बस काय पाहिजे असतं आमच्या बायकर्स लोकांना. आतापासून तुमचा भाऊ फिरायला चालू केलेला आहे. आता बाईक राईड वगैरे. आता ही आमची ग्रुप राईड होती. मी आता लवकरच सोलो पण फिरणार आहे. जोपर्यंत आपण एकटा फिरत नाही ना तोपर्यंत आपल्याला म्हणजे माहीत नाही पडणार आता काय कसा काय इकडं. ओ माय गॉड, स्पीड ब्रेकर. ह्या साईडला ना सगळे एकदम भारी भारी मंदिर आहेत बघा ना, किती भारी वाटतंय. कृष्णादेवी मंदिर, सगळे भारी भारी मंदिर आहेत इकडं. म्हणजे रस्ता देखो, रस्ता ऐसा सब नया नया एक्सप्लोर करने के लिए मिलता है ना. म्हणजे आता मी अलिबागला तर म्हणजे माझा तर जाम वेळा येऊन झालाय, पण आता ब्लॉगमध्ये कव्हर करतोय ना आत्ता. सो मजा आ रहा है भाई, मजा आ रहा है. मध्ये मध्ये असे थोडे छोटेसे डायव्हर्जन आहेत, ते थोडे थोडे असे खड्डे येतात, परत चांगले रोड चालू होतात. चौल भाई, सगळे मंदिर एवढे भारी का खतरनाक भारी बनवले ना, एक नंबर. पण मंदिर अशी बघितले ना जाम भारी वाटतंय. आता पोचल्यात जमा आहे गाईज, आम्ही आलोय. आता गाडी कुठं लावायचा काय सीन बघतो. इथं आहे पार्किंग. इथं ही मारुती म्हणजे हनुमान दादाची मूर्ती बघा. डोळे बघा ना, काय डिटेल. म्हणजे असं वाटतंय का आपल्यालाच बघतोय. खतरनाक भारी मंदिर आहे, एकदम भारी. आवडला तुमच्या भाऊला. सो गाईज, आमचा हा रामेश्वर मंदिर फिरून झालेला आहे. सो लास्ट बार एकदा बघा, याच्यात जाम कासव आहे त्याच्यात पण. सो हे बघा, असा काय व्ह्यू आहे पूर्ण. भारी मंदिर आहे एकदम. सो आता इथून आम्ही निघतो आता लवकर. आम्ही आता रामेश्वरून मंदिरातून निघालोय. आता आम्ही चाललोय काशीद के ओर, म्हणजे काशीद बीच आहे त्याच्या साईडला चाललोय आम्ही. त्याच्यामध्येच एक लाईट हाऊस येत आहे आणि एक फोर्ट येत आहे, करलाई काहीतरी नाव आहे, करलाई फोर्ट. आणि तिथं लाईट हाऊस पण आहे. सो तिथं जाताच आहे, तर विचार चाललाय बघायचा. गाइस देखो, सगळं रेती बितीचा सिस्टम आहे त्या.
थोडासा वास येतोय. मध्ये काय आहे रे? भिसा टाकलाय. गाइस अभी मैं उड़ रहा हूँ गाइस अभी मैं उड़ रहा हूँ. सही वाट रहा है. सही वाह, मजे ही मजे. और क्या चाहिए. ये पीओवी, उड़ने वाला पीओवी है गाइस. ऐसा हाथ रख के उड़ने का. भाई जरा मसला हो गया थोड़ा सा. ट्रैफिक जाते ना गाड़ी त्याची. घेतली गाइस. तो रिक्शा वाला उधर का जरा गाड़ी पीछे नहीं ले रहा था वाटतं. शी खालून गेला असतो निघाला असतो. ये याला पोकीमॅन आहे. वटी लागली का इकडे चिंबोऱ्या धरत्यात. अरे यार जाम काम चालू आहेत. आम्ही आता इकडे गल्ल्या फिरायला लागलोय. अरे इकडं कोण दिसतच नाही बना. कोण राहते का नाही. लोक सगळा खाली एरिया आहे. रास दुकान आणि नुसते बियर शॉप. या कोरलाई फोर्ट. वाय फुल एक्सप्लोरिंग बाय एक्सप्लोरिंग. बाय बाय बाय. ये व्हाट. काय पैसा उचल आहे का नाही. जाऊ ना. आपण एक सायलेंट बीच आहे. लाईट हाऊस बघायला आलोय वरती. एवढी गाडी वरती चढून. हे बघा कसा खतरनाक आहे यार. आता जे अर्धे आहेत ते सारखे बोलतील व्ह्यू देखो गाईज पण व्ह्यूच बघायला मजा आहे ना. तर आम्ही आता चाललोय. तो तिकडं लाईट हाऊस आहे तर ते जवळून जाऊन बघतो कसा काय सिस्टम आहे ते. आम्ही 4 जण आलोय वरती. बाय लाईट हाऊस चढायला लागलोय. गोव्याचा लाईट हाऊस बघितलेला. त्याच्यानंतर आता गोव्यानंतर ते स्टार्टिंगचे ब्लॉग. त्याच्यानंतर आता आम्ही लाईट हाऊस बघायला. गाइस आज जनरेटर रूम मध्ये आता आम्ही तर वरती बल्ब चालला. बल्ब बघायला. गाइस बघा बल्ब नाही बल्ब. गाइस आम्ही आता बल्बात आलो. इथून आपला समुद्र दिसतोय. काही करू नका सगळे. जास्त मोठा बल्ब नाही. सगळ्यांना काही इकडे पबजीची पेटी. इथे त्यांचा सप्लाय वगैरे असेल. हे बल्बाचे कंट्रोल्स. आम्ही खाली उतरतो. इथं जाम गरमच आहे. अरे बाय आराम से उतर. जिंदा रहे तो नीचे मिलेंगे. खालती नाही. हा त्याच्यात तोच का. तो रेडर हा तो तिकडे करलाई फोर्ट. कोरलाई पहिले बल्पात गेलेलो आम्ही काय वरती. झाडाची आवड टाईट झालेली उतरता. भारी आहे म्हणजे इकडून. इकडे बारके पोरांना खेळायला आहे. शिड्या बिड्या घसरगुंडी. इकडं पण त्याच सिस्टम. म्हणजे बसाय बिसायचा सिस्टम आहे. या टायमिंगला येऊन नाही. संध्याकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतं. आता ऊन जास्त झालंय. आम्ही आता इथून निघतो आणि खाली जातो. आता जाम ऊन लागायला लागलाय आम्हाला आता. सो गाईज आमचा नाश्ता करून झालाय पाटील खानावर. 1 नंबर नाश्ता होता. आम्ही भजी वगैरे खाल्लेत. म्हणजे हा टाइम आमचा जेवायचा आहे. जेवायचा टाइम आहे पण नाश्ता केला. थोडासा आमचा टायमिंग गलती चुकीचं झालंय. हे बघा हे इकडं सुका मच्छी वगैरे करतात ना. तो वाला सगळा एरिया आहे. सुका मच्छी वगैरे सुकर घालतात ते जवळा वगैरे. आता इथून आम्ही निघालेलो आहे.
आता इधर से डायरेक्ट काशीद बीच ना मेरी जान. एकदम भारी खतरनाक वाले एक्सप्लोरिंग फुल अलिबाग एक्सप्लोर चालू आहे. आता आम्ही काशीद बीचला चाललोय आणि हा अख्खा पट्टा काशीद बीचचाच आहे. पण तो आम्ही आतला रस्ता जरा निवडलाय. ये ऐसे रस्ता म्हणजे पाहिजेच ना. हायवे किती हा रस्ता कच्चा आहे म्हणजे ती वाळू भरतीच्या याच्याने आली ती. पण रस्ता चांगला आहे, स्मूथ आहे, मज्जा यायला लागले. दोन दिवस पण कमी वाटायला लागले नाही. असं वाटतंय आम्हाला अजून एक दिवस पाहिजे. सगळा ब्लॉग बघा गाईज. थोडेसे हे ब्लॉग मोठे होतील मला माहिती आहे. म्हणजे अरे सांग बोला ना. पाऊस पडेल काय. ओ माय गॉड अभी तो अपने को बीच दिखेगा शायद. बघ गाईज मध्ये असे फक्त रोड येत आहेत, परत चांगले येत आहेत. आता हा पड़ा पार करते हैं. ऐसा लगता है भाई ये रोड ट्रिप खत्म ही ना हो. इतना प्यारा रोड आ रहा है ना गाइस. ऐसा लग रहा है उतर के पप्पी ले लूं ये रोड की. आए का मजे पिंट्या. एंजॉय द सीनरी. आता जास्तीत जास्त 5 मिनिटात आपण काशीद बीचवर पोहोचणार. आता इधर से ऐसा टर्न आहे का देखो, ऐसा टर्न. सो गाईज आम्ही आता काशीद बीचवर पोहोचलोय आणि आता मी जरासे फुटेजेस चेक केला. परत वैसाईच लफडा हो गया. वैसाईच म्हणजे आता आम्ही अल्ट्रा वाईड नाही केला आणि मेन एवढ्या बारीक रस्त्यावरून आलेलो. सो जास्त एरिया कव्हर नाही झाला. एनिवेज आता एडिटिंग करताना काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. तर आम्ही आता काशीद बीचवर आलो आहे. सगळेजण चिल करायला लागलेत आणि इथं तर चेंजिंग करेंगे, फिर जाएंगे बीच में नहाने के लिए. गाईज तर आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून झालेला आहे. थोडा आम्ही बसलेलो तिथं जरा बातचीत करत. आमचा जरा डिस्कशन चालू होता लंबावाला. तो आता ते दोघंजणं गेलेत पुढं. मी आता चौघंजणं चाललो इकडून बीचवरती अंघोळ करणे के लिए. सो आता जाम थंडी गरम आहे बापू. आता बघू काय काय सिस्टम आहे इथं. बीच बघा किती क्लीन आहे. गजीबाय झाडेबाय. त्याच्या आधी आम्ही इथं थोडे 1-2 फोटो काढू. मग मोबाईल कॅमेरा सगळा आमचा नेऊन बॅगमध्ये ठेवू. उसके बाद फिर कंटिन्यू करेंगे. आता काय माहिती आता आम्ही आंघोळ बिंघोळ करू त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल का नाही, कारण कॅमेरा वगैरे आम्हाला परत तिकडे नेऊन ठेवावं लागेल. तो अभी हम लोग बीच पे आए और बीच पे मच्छी आएंगे मेरी जान. अरे चिपकते नुसता. अरे नाही रे बाबा, म्हणून जास्त पवरली नाही मी. मजा आली. काहीच आता आम्ही हॉर्स रायडिंग आमची झाली. म्हणजे आता टाइमपास केले आम्ही आणि आता ATV राईड पॅन्ट कुठे रोगी. गाईज आता आम्ही आंघोळ करून आलो बीचवर आणि आता सगळे चांगल्या पाण्यात एकदा आंघोळ करून चेंज वगैरे करून आणि आता तिथं आम्ही पाणी घेतलंय बकेट. लवकर चांगल्या पाण्यात आंघोळ करून मी चांगले कपडे घालून फ्रेश होऊ आणि आता जेवायचं आहे. आता आंघोळ बिंघोळ करून आम्ही चांगले कपडे पण आम्ही घातलेत परत आणि आमचा आता जेवायचा टाइम झालाय. आजी आमचा आता सगळा तयार करायला लागले. आमचे सुरमय विरमय हे आमची आजी.
तो मित्रांनो आता जेवण आलेलं आहे. आज अख्खा आमचा तालमेळ बिघडलाय. नाश्ता आम्ही जेवायच्या टायमिंगला केला आणि संध्याकाळच्या नाश्त्याच्या टायमिंगला आम्ही आता जेवायला लागलोय. सो आमची सुरमई थाली आणि यांनी या दोघांनी घेतलेत कोळंबी थाली. यांची थाली अभी हम लोग रपारप इसको तोड़ते हैं, उसके बाद फोटोशूट करने के लिए जाएंगे. भाई जेवण एक नंबर होता. आता आम्ही सगळेजण चाललो परत बीच वरती, जरा फोटो बिटो निकालेंगे. A few moments later. सो गाइस आम्ही मगाशी जे घोडे राईड केले मगाशी शॉर्ट कपड्यानं, आता आम्ही परत तेच घोडे चांगले कपडे म्हणजे व्यवस्थित घालून घेतलेत. आता याच्यावरतीच आम्ही फोटोशूट वगैरे करतो. तो हे घोडे आमचे इथे आले ना का तो दादा दिसेल आपल्याला, ते दादावर फिरव इथे दादाकडूनच घे. तो गाईज आम्ही इथून आता निघालेलो आहे काशीद बीचवरून. काल आम्ही सनसेट बघायला थांबलेलो. काल सननी येडा बनवला. सो आता बघा सनसेट आता प्रॉपर व्हायला लागला आहे. सो आता आम्ही निघतोय इथून आता आम्हाला निघून सगळ्यात आधी पेट्रोल भरायचं आहे. सो आता आम्ही सगळे निघालो आहे. आता चलो पेट्रोल भरने का है, इधर निकलने का है. अभी जास्त जाता आता कॅमेरा चालू नाही करत आहे मी, मेन शॉटलाच चालू करतो आता. चलो बाय बाय काशीद बीच. आम्ही निघालेलो आहे गाइज. आता 2 आवर जास्त ब्रेक नाही घेणार आम्ही मध्ये तरी पण कुछ अपडेट रहेगा तो सब आपको मिलेगा ही. पूरा ब्लॉग देखो गाइज, बड़ा ब्लॉग हो रहा है मालूम है मेरे को. पर मजा भी उतनी कर रहे ना हम लोग. आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज पण केल्या 2. एक सोफा राईड केली आणि एक बनाना राईड केली. पण तिकडे आम्ही कॅमेरा मोबाईल पण काहीच नाही नेलेला ना, तो लफडा झाला जरा, म्हणजे ते कवर नाही करता आला. हम लोग निकले हे हमारे घर पर ठाणे येऊर हिल्स इन द चॅट बेबी. सहल संपली चंदा मामा बुडला, अरे सूर्य मामा बुडला, मामा सूर्य बुडला. पण आजचा सनसेट गाईज प्रॉपर आपल्याला गाडीवरच बघायला भेटलाय. बघा ओपन द चॅट. आता ओटी लागले, जाताना भरती होती वाटतं, काय माहिती काय सिस्टम आहे ते. यांच्या गाडीत पेट्रोल नाही आहे एनटॉक स्कूटीमध्ये. सो स्कूटीमध्ये पण पेट्रोल का भरायला थांबायचं आहे. मग पेट्रोल भरायला आपण थांबलो का मग त्यांच्या याच्यावरती बॅग वगैरे व्यवस्थित बांधू. आपल्यात तर पेट्रोल आहे अजून, आपली घरी पोचल गाडी आरामात. म्हणजे आपण येताना टाकलेला पण आपल्याला टेन्शन नाही. सो ब्लॉग कसे वाटतात गाईज तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट करा नक्की यार. कमेंट से तो मेरे को खरंच बोलतो मी गाईज, तुम्ही एक कमेंट करा ना, म्हणजे ते भारी वाटेल मला. पेट्रोल भर लेते राजू के गाडी में. आमच्या गाडीत पेट्रोल भरायचा होता. सो आता आम्ही यांची गाडीवरती लगेज बांधतो लवकर. आता गाडीवरती फायनल बांधून झालेलं आहे. हे पण रेडी आहेत. आपण पण जाएंगे अपने गाडी पे. यांचा जाम टाइमपास चालला आहे इथे. एक जागेवरती एवढा टाइम थांबतायत. काय सेन्स आहे इस बात का गाइस. अचानक में थोडीशी आम्हाला ट्रॅफिक भेटले. मगाशी पण एकदम क्लोज असा ड्रायव्हर्जन होता. आम्ही इथं थांबलेलो नाही, समोरून बस आली तर जाम एकदम जवळ दीदीला ठोकला तो बाबू. ये थांबा. आता थांबत पण नव्हता. बसवाल्यांच्या सर्विस जरा असतेच गाईज, म्हणजे रेग्युलरचा रूट आहे ना त्यांचा. ये बाइक असल्याचा फायदा हेच आहे गाईज. बाइक रहेगी ना इधर से भी गैप ढूंढ के अपन निकल सकते. जरा पानी बीनी पीते गाइज, थोड़ा सा पानी बीनी ब्रेक. चलो गाइज हम लोग को अभी मिशन मिला है. एक बार गजू भाई जाते चेक कर बॅगी हालतात का काय ती, कारण का वरची बॅग थोडी मागं आली वाटतं. ओके आहेत ना टॅड्या. ए तुम लोग उनके पीछे रहो रे. ओवर एंड आउट.
टैडा। गाइस देखो पूरा अंधेरा है आखिर रास्ते में। मेरे को नेक्स्ट राइड पे 100% मतलब कंपल्सरी फॉग लाईट लगाना पडेगा। म्हणजे हा बघा हा एवढा हेडलाईटचा आपला थ्रो आहे, म्हणजे ठीक आहे पण हा एवढा थ्रो आहे ना तो वरती पडतोय बघा, रस्त्यावर मेन पडायला पाहिजे होता। एनीवेज पण डिपर मारला का बराबर होतोय। चलो सुसु ब्रेक कंप्लीट हो गया है हमारा। नुसता रनिंग काट रहे कम रुक रहे ज़्यादा। गजवा हेलमेट डाल रहे हैं। अरे बादल बरसा बिजुली सावन का पानी। ए बाबा डॉगेश भाई, अरे ईचू ईचू मौसम सा तब तो जवानी। गाइस मेरे को अभी भी लग रहा है भाई घर पे मत जाने के लिए, एक दिन रुकना मांगता था गाइस, पर ये स्कूटी वालों की वजह से हम लोग को जाना पड़ रहा है। बड़ी दुख दर्द वाली गोष्ट है ये। और एक दिन रहते तो हमारा बिरला मंदिर, कनकेश्वर मंदिर मस्त पैकी हो जाता था कवर। अभी 2 ही पार्ट आ सकते हैं शायद से, और हम लोग अभी आज के लिए दिन रुकते थे तो 3 ब्लॉग आते। आज का दूसरा पार्ट रहता और कल का तीसरा पार्ट रहता। सो एनीवेज गाइज फिर से हम जल्द ही बाइक राइड, ट्रेक, रहना खाना पीना सब एक ही ब्लॉग में, दिनचर्या ब्लॉग भी सगळा 8 जोड़ ब्लॉग बनाएंगे। सो फटाफट से लवकर लाइक बटन ठोक दो। तो आता हम लोग जाते हैं, थोड़ी रनिंग कट करते हैं ना मेरी जान। सो रास्ते के मजे ले लो। गाइज अभी थोड़ा सा एडजस्ट कर लो। अभी मैं मेरी हेलमेट की कांच लगा नहीं सकता, क्योंकि मेरा हेलमेट का कांच लगा तो फिर ये कालों को में हम भी कालों के साथ ढेर हो सकते हैं। सो इसलिए थोड़ा सा एडजस्ट और एडजस्ट ना मेरी जान। अब आप सोच रहे रहेंगे कि मैं ऐसा बात क्यों कर रहा हूँ। सो गाइस मेरे साथ एक बहुत बड़ा वाला स्कैम हो गया है। सो मैं मतलब वो घाट उतरने के बाद भी वन साइड बड़बड़ करते आ रहा था और मेरी बड़बड़ फुकट गई है, क्योंकि मेरे को लगा कि कैमरा में चालू किया है पर कैमरा चालू नहीं हुआ था भाई। मेरी इतनी भंकस फुकट गई है, फुकट। महाराज राजधानी रायगड किती भारी वाट रहा है, देखो गाइज मस्त वाटतंय ना। हे जाताना मी थांबणार होतो पण मागं गाडी असल्यामुळे मी थांबू नाही शकलो। भारी भाई गजे ने अभी हेलमेट पहना है ना गाइस, कंटिन्यू ठोकतोय ठाकठूप मागून। माझ्या नवीन हेल्मेटच्या स्क्रॅच पडले असतील ग भैया। गाइस ऐसा वाटतं कॅमेरा बंदच नको करावे। जो सब हमारे साथ हो रहा है वो आपको सब शेअर करने का। तो आता आम्ही आहे पेणमध्ये, जास्तच विंड ब्लास्ट होत असेल, मी बंद केली तर फुल क्लिअर आवाज येतोय, पण मी कुछ नहीं कर सकता। नेक्स्ट टाइम येईन मी तेव्हा दोन्ही पण वायझर घेऊन येईन, म्हणजे जो क्लिअरवाला आहे तो नाईटला घालीन आणि हा टिंटेड ब्लॅकवाला आहे तो दिवसा घालीन। सो आता मी परत खोलतोय वायझर, हवेचा आवाज। आता बघा मी क्लचले शिफ्टिंग करतो, क्लच नाही दाबत। गेअर बघा इथं, गेअर 4 5 ऐसा कब गेअर पड रहा है ना समजत पण नाही, एवढा स्मूथ झालाय। परत एकदा बघा, हात इथं आहे 5 6 हालो बस ज़्यादा भगाने की नहीं है। कंट्रोल बेबी कंट्रोल। मेरे को पता है तू चाह रही है कि मैं तेरे को भगाऊं, पर बस या भैया
खूप कण अचानक येत आहे ते स्पीड ब्रेकर. हॅलो 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 स्पीड ब्रेकर आहे इथं पण. काय स्पीड ब्रेकर तो पण कमी नाही वरत उडलाय. त्यांना फोन लावाय पाहिजे का त्यांना हळू या बरं हळू. नाही हळू या बरं त्यांची स्कूटी कंट्रोल नाही होणार. काय माहिती गाईज हेवा अर्थ विरचा हिल्ला अचानक ना मध्ये जाम मोठा एक स्पीड ब्रेकर होता. सगळे जो तो येतोय ना जित्याचाच. हा आम्ही तिकडे नाश्ता केला समज जाताना तो फ्लायओव्हर आहे हा. तर इकडून आता येताना ना असा डेंजरवाला स्पीड ब्रेकर आहे ना. सगळेजण उडतायत तिथं. दाड्या पण उडला. राजूने अर्जंट ब्रेक मारला. आम्ही पण उडलो. आयुष्यभर आमच्या बाजूला स्पीड ब्रेकर होती. स्पीड ब्रेकर बोलते 4 व्हीलर होती XUV 7500. अगं बया तिथं पलटीच झाली असती डायरेक्ट. डेंजर होता. मी नशीब कंट्रोल केली. थोडी स्पीडला होतं म्हणजे एकदाच ब्रेक मारला असतं तर मागून आले असते गाड्यामध्ये. बोललं जाऊ दे उडवतो गाडी. कंट्रोलमध्ये होती काय हे नाही डेंजर नव्हता पण डेंजर एन्जॉय झाला तिथं. एन्जॉय कॉमेडीचा विषय. राजू बाय द GTA मॅन. काय आम्ही तर आता सगळेजण थांबलोय जरा चाय आता थोडंसंच बाकी आहे. तर आम्ही चाय प्यायला थांबलो. येवले चाय आहे इथं सगळं. आता यांची ठिकाण आहे. थोडा वेळ कॅमेरा पण चार्जिंगला लावलाय. तो जरासा चाय दे हो जाए और रिफ्रेशमेंट के साथ फिर से अपने राइड के लिए तैयार. तर आता आमची चाय आलेली आहे. कोरी चाय. मॅडम कॉफी घेऊन कॉफी नुसती कॉफी 5 स्टार हॉटेलवाले मॅनचं आहे. अरे तुम्ही काय दगडी बिगडी भरलेत काय? हे काढला तरी पण एवढा वजन आहे बॅग. काय भरलंय काय? गाड्या बाय चाय घेऊन गपचूप बॅग यांच्या तिकडे दपून रवलं. काहीच आपला कॅमेराचं चार्जिंग होते थोडा. चार्जिंग होते चार्जिंग खतम. एखाद स्पीड ब्रेकरवाला बघून सीन आम्ही हसतोय काही. कसे अर्ध्या तासाच्या वरती तर अर्धा पाऊण तासाच्या वरती. अरे कुठला चाय पितो तू काय माहिती काय. आका पसारा. कॅमेरा पण माझा चार्जिंग झाला. मोबाईल चार्जिंग झाले. सो 1 नंबर होता चाय इथं. पण आता हम लोग निकलने की गोली खाते दवाई लेते. हा गोप राजू सांगतो गोप. अरे काय कुठला ब्रेक आहे. चाय पियाला तर अर्धा पाऊण तास 1 तास घालवताय ते. जाम टाइम झाला चाय पियाला. 10 वाजता चाय पितोय भेंडीस. सगळं आजचं तर पूर्ण तालमेल बिघडला. आम्ही नाश्ता केलाय 2 वाजता. जेवलोय 5-5:30 वाजता. चाय पितोय 10 वाजता. इसे बोलते हैं एंजॉय. अपने हिसाब से दिवस आखा कस्टमाइज किया है हमने. तो 4 व्हीलर वाला पण उडला. ग हॅलो हॅलो चला. स्पीड ब्रेकर आहेत. गाईस आम्ही पण आलोच आहे आता. काय टेन्शन नाही. स्पीड ब्रेकर पापा टाइमावरती धप्पा देतात. हाँ ना इतना इधर घूम के इतना आए और पास आकर लपड़ा नहीं मांगते आपने को कुछ. मिरर थोडा लूज झाला त्या स्पीड ब्रेकरला आपटलो तर. आता इथं ह्याला सांगितलंय शोधायला. आता गेलाय भाऊ शोधायला. बघू आता. भाई बहुत बहुत धन्यवाद. चलो फाइनली. Easy, baby. Calm down, calm down.
हम लोग पहुंच गए हैं। लंबू भाई जा रहा है अभी, ये जाड़े भाई लंबू को छोड़ने के लिए। सो बाय बाय लंबू भाई, मिलेंगे फिर कभी। फाइनली गाइज घर पे पहुंच गए हम लोग सेफली। आता सगळे एकमेकांना सोडायला गेलेत। फायनली गाडी बिडी लगा के टायशन 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 अरे रे अरे यार ही ब्लॉग मध्ये आला कोणतरी। सो गाईज अशी होती आमची पूर्ण अलिबाग राईड. सगळं आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माहिती आहे हे जरासे 2 ब्लॉग मोठे झालेत, पण ॲडजस्ट मारा. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघताय म्हणजे तुम्हाला आवडतोय. सो एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी येतो असेच भारी भारी रोड ट्रिप आणि ब्लॉग घेऊन. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि स्टे ट्यून. बाय बाय.